हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या काय चाललंय माहिती आहे का? अहो, मध्ये मध्ये सुट्ट्यांना घरी नसतात, त्याच्यामुळे माझी आणि आकाशी थोडी मजा मजा चालली आहे. जरा निवांत उठायचं, ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी, आणि काय काय छान छान खायचं वेगळं असं. तर ना आज ना मला शिरा खायची इच्छा झाली, मग मी ना शिरा बनवला. पूर्वी ना आम्ही दर गुरुवारी बनवायचो आरतीला, पूजेला, पण नंतर जरा तेल तूप कमी केल्यानंतर ते प्रमाण कमी झालं आहे. तर आता महिन्यातनं एकदा वगैरे असं करतो. तर मस्त आता गरम गरम शिऱ्यावरती ताव मारते. बऱ्याच दिवसांनी शिरा खाते, तलब झाली, इच्छा झाली की खायचं, असं माझं म्हणणं आहे. तर या मंडळी, गोड गोड शिरा खायला, गोड गोड गप्पा. शिऱ्याप्रमाणेच तुमचा दिवस पण आज छान असा गोडगोड जाईल बघा. आपणच गोड राहायचं, पॉझिटिव्ह. आणि त्या शिऱ्यामध्ये जसे काजू, मनुके, बदाम असतात, तसे तसे आनंदाचे क्षण आपल्या आजच्या जीवनात असतील ते गोळा करा आणि मस्तपैकी त्याचा आस्वाद घ्या. मी तर आज हेच करणार. मस्त निवांत बनवायचं आहे काय काय स्वयंपाक वगैरे, पण हळूहळू सगळं आता निवांत. आज कुठे जायची घाई नाही आहे ना. आज काय स्पेशल? काय स्पेशल? भात सगळा एकत्र करून करतो. तुला आवडतो ना पनीर राईस? फुल तयारी झालेली आहे तर आज म्हटलं छान तयारी करून करूया, कसं बरं वाटतंय ना. रोज पसारा पसारा पसारा. आज एकदम रेसिपी स्टाईल करणार आहे मी. ते काय म्हणतात, कलरफुल भाज्या माहिती आहे ना, मला खूप आवडतात. आणि पप्पा पण नाहीत, दोघंच होत ना आपण. चला आज मी एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवते. बघा सगळी तयारी झालेली आहे बघा. भाज्या, राईस भिजवून ठेवलाय, पनीर, कांदा, टोमॅटो, गरम मसाला, आणि हे सगळे बिर्याणी मसाला आहे हा. आणि आमचा मसाला मी सोडत नाही, कुठे पण वापरायचा. मला आकाश ओरडतो, आपला मसाला हा घाटी मसाला आमचा, कांदा लसूण मी प्रत्येक ह्याच्यात वापरते, मला त्याशिवाय आवडतच नाही. मग ही लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळद, हे सगळं आहे. आणि आता मस्तपैकी राईस पण व्हायचा. हे सगळे गरम मसाले टाकते, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल. आता कांदा आणि हिरवी मिरची आहे कट केलेली. त्याला काय आपण बिर्याणी म्हणू शकतो, फोडणीचा भात, मसाले भात, काही त्याचं ठरवून करत नाही, जशी जमेल तशी रेसिपी करायची. चला भात करता करता तुमच्यावर गप्पा. तुम्हाला माहिती आहे माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियास लवली लाईफ. जीवन खूप सुंदर आहे, त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा, असं मी नेहमी तुम्हाला सांगते. पण कधीकधी आपल्याला दुःखाला पण सामोरं जावं लागतं. दुःख असा अनुभव आहे ना जो कुणाला टाळता येत नाही. मग प्रश्न असा आहे की दुःख खरंच वाईट आहे का? एखादं दुःख जेव्हा आपल्याला भिडतं, कोणीतरी आपल्या जवळचा दूर जातो, एखादं स्वप्न अपूर्ण राहतं, एखादं नातं तुटतं, तेव्हा आपलं अंतर्मन पूर्णपणे जागे होतं. अश्रूंमधून, शांततेतून, लेखनातून, बोलण्यातून आपण दुःख व्यक्त करतो. दुःख व्यक्त केल्यावर माणूस अधिक हलका होतो. आणि हे व्यक्त करण्याचं माध्यम जर सुंदर असेल ना, जसं गाणं, कविता, चित्र, मग दुःख पण गोड वाटतं. म्हणतो बघा कधी दुःखात लोक दर्दभरी गाणी, प्रेमभंग झाला की दर्दभरी गाणी. म्हणजे दुःख जर संगीतात गुंफलं गेलं की त्याचं रूपांतर खरं तर आनंदात होतं. कधी कधी एखाद्या विश्वासू माणसासमोर बोलून दुःख काय होतं, आपलं हलकं होतं, मन हलकं होतं, दडलेला भार बाहेर येतो. त्यामुळे आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी येणारच, हे मनाशी ठरवूनच राहायचं आणि त्या त्या प्रसंगाला सामोरं जायचं. मी काय केलं आहे, भातात थोडंसं मीठ टाकून घेतलं अंदाजाने, भाज्यात टाकलं आहे त्याच्याप्रमाणे, कारण मला तसाच अंदाज येतो. मस्तपैकी आता हे तांदूळ त्या सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घेते. मी जे काय बोलते ना, हे कुठेतरी वाचलेलं असतं, तेच तुमच्यावर शेअर करत असते, मला जे आवडतं ते. चला आता भाताकडे वळूया. त्याच्यात पनीर टाकले आणि मस्तपैकी आता सगळं परतून घेतलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली, नंतर थोडी ठेवली, म्हणजे जर त्याचा फ्लेवर येतो ना. सगळं परतून आता त्याच्यात गरम पाणी टाकते, म्हणजे ते जरा लवकर शिजेल. आणि ते सगळं छान आता मिक्स करून घेतलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप, त्याच्याशिवाय चव नाही. भात हा प्रकार असा आहे ना, मग तो कोणताही असो, फोडणीचा असो किंवा मसाले भात असो, इतर काही नाही केलं तरी चालतं, हो की नाही. राईस झाला आहे. आता मी विचार करते आता जरा पार्लरमध्ये जाऊन येऊ, आज जरा वेळ आहे. तर दिवसाला सांगते ती या पण मलाच वेळ मिळत नाही. तर आता म्हटलं आज आहे तर जाऊन या. त्याला विचारते किती वाजता येऊ, नाही तर मग जेवून जाईल, नाही तर मग जेवायला परत येईल.
मी ठरवलं जेवूनच जायचं. हा गरम गरम भात तयार आहे, कारण उशीर होऊ शकतो ना यायला. आणि मी तिला कॉल केला, ती बोली या जेव निवांतच. तर आजच्या जेवणामध्ये माझ्या काय लंचमध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं सलाड, नंतर कैरीचा ठेचा आणि पापड. तो तळलेला नाही, तो तेल लावून असा भाजलेला आहे बरं का. चला आता निघाले पार्लरमध्ये, लंच करूनच निघाले, कारण उशीर होईल ती म्हणाली, वेळ जाईल, कारण फेशियलला वगैरे वेळ लागतो ना. तर आधी ठरवलं जायचं आणि मग येऊन जेवायचं आणि मग आराम करायचा. बघूया आता किती वाजता. आत्ताच आले पार्लरमधून, फेशियल केलं आहे, ब्लीच, गोल्ड फेशियल, आयब्रोज, वॅक्स हे सगळं केलं आणि आता आले. आता काय दिसतं का काय फरक? काय दिसो नाही तर नाही, आपल्या स्वतःला जरा बरं वाटावं, थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी जायचं. आकाश जेवलास ना? हो. खाल्लास का भात? सगळं चांगलं झालं. ग्रेप्स बाहेर उन्हात ना थंड काहीतरी खावंसं वाटतं. 3 वाजलेत, म्हणजे आता मला थोडासा तरी आराम करायला मिळेल. मला वाटलं उशीर होईल आणि माझाच नंबर होता, मी आधीच सांगितलेलं, त्याच्यामुळे माझं झालं पटकन. आता मस्त 4 वाजेपर्यंत 1 तास रेस्ट. चलो फिर मिळते. अहो आले आत्ताच फॅमिली टी पार्टी सुरू आहे. तर सकाळी ते लवकर जात होते, तेव्हा टिफिन नव्हते नेत. आता सुट्टी होती ना, म्हणजे बाहेरच काहीतरी खाल्लं असेल कामानिमित्त. पण आता काय म्हणतात माहिती, आता मी 3 दिवस नाही आहे, म्हणजे आता निदान संध्याकाळची तरी येत होतं, आता 3 दिवसांनी भेटणार. त्यात थोडंसं चिडचिड होते ना आपली बायकांची, की म्हटलं मला सुट्टी लागली, आता माझी वेकेशन सुरू झाली आणि तुम्ही कुठे आता बाहेर. तर तुम्हाला माहिती आहे ना, नवऱ्यांना सगळ्यांना माहीत असतं, जेव्हा आपलं असं काय चिडतो तेव्हा काय एखादी शॉपिंग करून द्या किंवा एखादं डिनरला न्या, तेव्हा असंच ते मला म्हणतात, असं दे चल आता तू आज आपण गप्पा करूया, तू काही काम करू नकोस, निवांत राहूया. म्हणून तुमचा काय म्हणतात चिडचिड राग कमी करण्यासाठी अहो म्हणाले चला डिनरला बाहेर जाऊया. चला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आनंद घ्यायचा. प्रत्येक वेगळे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत ना. चलता आहे जायचं. आकाश ठरवलंय का? व्हेज नवरत्न. चलो आज व्हेज नवरत्न. इथं आलं तर एवढी गर्दी, गाडी पार्क करायला पण जागा नाही आहे, पार्किंग सगळं फुल. तर अहो आता म्हणाले मी बाहेरच इथे पार्क करतो, आम्ही आलो तर वेटिंग आहे, तर आता थांबावं लागणार आहे. आणि हे हॉटेल ना आतमध्ये आहे तरीसुद्धा एवढं चालतं, म्हणजे एखाद्या गोष्टीची टेस्ट किंवा ब्रँड म्हणतात, वेटिंग आहे, वेटिंग ते आहे. म्हणजे माणसं कुठूनही बस इकडेच खाण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, ते काय मेन रोडलाच हवं असं पण नाही ना. तर आम्ही थांबलो, थोडे वेटिंग होतं म्हणून. तिथेही गप्पा सुरूच आमच्या, कुठेही गेलं तरी काय गप्पा संपत नाहीत, जसं तुमच्याबरोबर तसंच त्यांच्याबरोबर. शेवटी एकदाचं आला आमचा नंबर. आणि हे बघा आकाशचा मेन्यू कार्डचा स्टडी चालू आहे. एक्झामला पण एवढं गांभीर्याने कधी अभ्यास केला आहे का हो? मी त्याला म्हणते काय रे परीक्षेला एवढा सिरियसली अभ्यास केलास का तू कधी? जाऊ दे, तो काय मागवेल त्याला खायचं. चला आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. सुट्टीची सुरुवात तर अशी छान झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि हो, ज्यांनी कोणी अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असेच. बाय.